की प्रेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देत आहेत, एक हक्काची जागा व्यक्त होण्यासाठी निर्माण करून देत आहेत. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण युवक म्हणून आपल्याला अडचणी येतात की आपण मोठ्या लोकांशी कसं जाऊन बोलावं, राणादादांशी कसं बोलावं. तर आपल्यासाठी आता हक्काचं या ठिकाणी एक मित्र आहे, तो म्हणजे मेघा. तर आपण या ठिकाणी प्रेरणा युथ फाउंडेशन म्हणजे युवकांसाठी सुरू केलेली अभिनव सामाजिक चळवळ. आपल्या युवकांना चान्स देणं, त्यांचं पर्सनल करिअर पुढे नेणं, तसंच युवकांना चान्स देणं की ते समाजासाठी काय करतील, हे दोन्ही मिळून आपल्याला युथ फाउंडेशन चालवायचं. कोणत्या क्षेत्रामध्ये काम? बहुउद्देश. तरुणांकडून खूप छान प्रतिसाद मिळतं. दररोज मी हे लुक फॉरवर्ड करतो की ठीक आहे, किती युवक भेटतील, किती युवती भेटतील, आणि कारण काय ते एवढं कॉन्फिडन्स त्यांना माझ्यावर आहे हे बघून मी खूप खुश झालो. आणि त्याच्यामुळेच मला अजून काम करायचं आणि अजून लवकर काम सुरू करायचं. फाउंडेशन सोबत युवक कशा पद्धतीने जोडले जातात, कुठल्या माध्यमातून? हे फोन, व्हॉट्सॲप लिंक, बारकोड त्याच्यानी. मी जयजित गादेकर. आज आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी, तरुण युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा युथ फाउंडेशन याची मुहूर्तमेढ आज ठेवलेली आहे. मेघदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही संस्था चालणार आहे आणि समाजातल्या विविध क्षेत्रातल्या तरुणांना संघटित करून त्यांची अडीअडचणी सोडवण्याचं काम ही संघटना करेल. मग कला, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक किंवा जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा शेती संबंधित असू द्या किंवा विविध समुपदेशन वेगवेगळ्या तरुणांचं असू द्या, वेगवेगळ्या कारणांसाठी ही संस्था आपण स्थापित करत आहोत. सुरुवात आपल्या जिल्ह्यातूनच सुरुवात होईल आणि जसं जसं तरुण संघटित होत जातील आणि विविध मग कुठल्याही जिल्ह्यातले असेल, मग आपण ते संकल्प करूया की पुढच्या दुसऱ्या जिल्ह्यात पण वाढवण्याचा प्रयत्न आहे. आपण तरुणांना काय आवाहन करणार? आम्ही तरुणांना हे आवाहन करू दे की मोठ्या संख्येने तुम्ही आमच्यासोबत जोडले जावा आणि आम्ही विविध प्रकारे तुम्हाला कशी मदत होईल, मग रोजगार उपलब्ध करून किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात असू दे किंवा शेती किंवा जलसंधारणाचे काम, ज्याला जल जागृती करायचं आहे. आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे, आपल्या जिल्ह्याला कसं पुढे नेता येईल. शेती शेवटी 60% लोक शेती करतात. शेतीला प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक शेती कसं वाढवता येईल आपल्याला, ते तरुणांना आम्ही प्रशिक्षण देण्याचं काम करू. राजकारणाचा काय संबंध आहे का? काय, बिलकुल काही संबंध नाही. विविध क्षेत्रातले तरुण आहेत ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही किंवा ज्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही, अशीच आम्ही संघटित करतो. त्याच्या पाठीमागची भूमिका जी आहे नेमकी ती आपल्या सर्वांच्या समोर एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून या आपल्या समोर येणार आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये ध्वनिचित्रफितीचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. प्रेरणा युथ फाउंडेशनचा मोठो, त्याच्या पाठीमागील भूमिका.
धन्यवाद. या ठिकाणी तेरणा युथ फाउंडेशन म्हणजे युवकांनी मी शांताराम पेंदेजी आहेत या ठिकाणी भाजपाचे शहराध्यक्ष. मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर थांबावं. आणि या ठिकाणी हा खरं तर वाढदिवस जो आहे तो अप्रतिम आणि अतिशय प्रसन्न चित्ताने होताना दिसून येतो आहे. खरं तर नभामध्ये मेघ दाटलेले आहेत. आपल्या सर्वांच्या मनामनामध्ये सुद्धा मेघच आहे हे आता दिसून येत आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मेघ पाटील यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. अशा पद्धतीचा एक अनोखा जन्मदिन सोहळा साजरा होणार आहे यासाठी सुद्धा भाग्य लागतं. आणि डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांचा हा समृद्ध वारसा लोकसेवेचा तो आज आपल्याला श्री मेघदादा यांच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया.